हॅलो. काल तुम्हाला अतिसाराच्या नोट्स पाठवल्या होत्या. आज आपण त्याच्याबद्दल बघूया. अतिसार किंवा एक पचन संस्थेचा विकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. अन्नपचन होतं ते पचन संस्थेमार्फत हे आपल्याला माहिती आहे. आणि अन्नपचन होत असताना जे कुठले आजार होतात त्यांना अन्नपचन संस्थेचे आजार असं म्हटलं जातं किंवा विकार असं म्हटलं जातं. मानवी शरीरामध्ये आपल्याला माहितीच आहे की अन्नपचन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण खाल्लेलं अन्न पचलं जातं. पचलेल्या अन्नाचा शरीराला वापर होतो आणि पचनशक्ती किंवा पचन संस्था जितकी चांगली आहे किंवा जितकी मजबूत आहे, जितकी आरोग्यपूर्ण आहे, तितक्या आपल्या शरीराचं आरोग्य, पेशींचं आरोग्य आणि पर्यायाने त्या व्यक्तीचं आरोग्य तितकं सुदृढ किंवा आरोग्यदायी राहत असतं. पचनसंस्थेची सुरुवात अर्थातच तोंडापासून होते. त्याच्यानंतर त्याचा शेवट जो आहे तो गुदद्वाराशी, म्हणजे आपण पचलेलं अन्न जे उत्सर्जन करतो, बाहेर टाकलं जातं, त्याला गुदद्वार असं म्हटलं जातं. तोंड ते गुदद्वार असं पूर्ण सगळे अवयव मिळून अन्नपचन संस्था बनते. मग त्याच्यामध्ये जठर आहे, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे आणि वेगळे वेगळे पाचक रस आहेत, स्वादुपिंड आहे. तर या सगळ्या अंतर्गत अवयवांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो असं आपल्याला पाहता येईल. पाचकरसांचं प्रमाण योग्य प्रमाणामध्येच स्त्रवलं गेलं पाहिजे, म्हणजे अन्नाचं पचन जास्त होतं. कधी कधी पाचकरस खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रवतात आणि मग जठर व्रणासारखा आजार आपल्याला होतो. कधी कधी पाचकरस खूप कमी प्रमाणात स्त्रवतात आणि आपल्याला अन्न पचत नाही, त्याचं लवकर उत्सर्जन होत नाही आणि आपल्याला भूकसुद्धा लागत नाही. म्हणजे अशा रीतीने पचन मार्गामध्ये कुठेही जर बिघाड झाला तर काय होतं की जुलाब व्हायला लागतात. जुलाब म्हणजे पातळसर संडास जास्त वेळा होणं आणि उत्सर्जन क्रिया जर खूप कमी प्रमाणात आणि कमी वेळा झाली, घट्टसर झाली, अगदी खडा आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो, तशा प्रकारची जर झाली तर त्याला बद्धकोष्ठता असं म्हटलं जातं. आज आपण अतिसार किंवा जुलाब याच्याबद्दल बघणार आहोत. पचनासंबंधीच्या कुठल्याही जर तक्रारी असतील तर साधारणपणे भूक मंदावली जाते, पोट दुखायला लागतं, हगवण व्हायला लागते, उलटी होते किंवा मळमळ होते असं वाटायला लागतं, वजन एकदम कमी व्हायला लागतं, कावीळ होते, कधी कधी शौचावाटे रक्तसुद्धा पडायला लागतं. तर हे सगळे जे आजार आहेत ते पचनसंस्थेचे विकार असं याला म्हटलं जातं. मग अतिसार म्हणजे तरी नेमकं काय? अतिसार हा पचनसंस्थेच्या बिघाडामुळे होणारा एक आजार आहे किंवा एक विकार आहे आणि लहान आणि मोठ्या आतड्यांशी संबंधित असा हा आजार आहे. दिवसातून 3पेक्षा जास्त वेळेला जर आपल्याला संडासला किंवा शौचाला जावं लागत असेल तर त्याला अतिसार किंवा हगवण म्हणतात. बघा, दिवसातून 3 वेळा किंवा 3पेक्षा जास्त वेळा जर आपल्याला टॉयलेटला जावं लागत असेल आणि आपले शौच नॉर्मल नसेल, उत्सर्जित केलेले अन्नपदार्थ जर आपले नॉर्मल नसतील, ते बरेचसे पातळसर असतील तर किंवा जुलाब होत असतील तर त्याला अतिसार किंवा हगवण असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, अन्नाचं पचन आणि शोषण होण्यापूर्वी सारखं किंवा वारंवार द्रव शौच, पातळसर शौचावाटे जर शरीराबाहेर उत्सर्जित अन्नपदार्थ टाकले जात असतील तर त्याला अतिसार असं म्हटलं जातं. किंवा अजून वेगळ्या भाषेमध्ये असं पण म्हणता येईल की सतत मोठ्या आतड्यातून द्रव स्वरूपामध्ये मल किंवा न पचलेलं अन्न किंवा बाहेर टाकलं जाणारं अन्न हे बाहेर टाकलं जात असेल तर त्याला अतिसार असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये मग आपल्याला हे लक्षात आलं असेल की कधी कधी आपण अन्न घेतो आणि पचनक्रिया होत नाही आणि पचलेलं अन्न किंवा न पचलेलं अन्न नाहीच म्हणता येणार त्याला, न पचलेलं अन्न
तशाच स्वरूपामध्ये पातळसर स्वरूपामध्ये 3 पेक्षा जास्त वेळा जर गुदद्वारा वाटे बाहेर टाकलं जात असेल तर त्याला जुलाब होणे असं म्हटलं जातं. आणि 3 पेक्षा जास्त वेळा कितीही प्रमाणामध्ये असू शकेल. गॅस्ट्रोमध्ये साधारणपणे 8 ते 10 पर्यंत सुद्धा ही संख्या जाऊ शकते. तर त्याला आपण अतिसार किंवा हगवण असं म्हणतो. मग आता याची कारणं काय आहेत, कशामुळे आपल्याला अतिसार होतो, याची कारणं जर पाहायला गेलं तर दूषित अन्न प्रामुख्याने, खराब झालेलं अन्न, प्रदूषित अन्न जर आपण घेतलं गेलं, किंवा दूषित दूध किंवा दूषित पाणी. खराब, दूषित म्हणजे काय, खराब अन्न, खराब दूध किंवा खराब झालेलं पाणी, किंवा खराब असलेलं म्हणजे आपल्याला वाटत नसेल ते खराब आहे पण ते प्रदूषित पाणी आहे, ते जर घेतलं गेलं तर आपल्याला अतिसार होऊ शकतो. दुसरं कारण आपल्याला थोडंसं अंतर्गत अवयवांशी संबंधित आहे की लहान आतड्यामध्ये जीवाणूचा किंवा विषाणूंचा संसर्ग झाला असेल तरीसुद्धा आपल्याला अतिसार हा आजार होऊ शकतो. कधी कधी असं होतं की आपल्याला खूप आग्रह होतो आणि आपण खूप खातो, म्हणजे अति आग्रह, किंवा कधी कधी एखादा खाद्यपदार्थ आपल्याला खूप आवडतो आणि तो आपण अतिरिक्त त्याचं सेवन करतो. तर अशा रीतीने अतिरिक्त प्रमाणामध्ये अन्नाचं सेवन केल्यानंतर, किंवा अति पिकलेली किंवा खराब झालेली, अति पिकल्यामुळे खराब झालेली पण तसं लक्षात न आलेली, तर खराब फळ असेल तर आपण खाऊ का ना. तुम्ही असं म्हणाल की आम्ही नासकी फळं का खाऊ मॅडम, आपण जाणून बुजून आपण ती खात नाही, पण ती खूप पिकलेली आहेत असं आपल्याला वाटतं आणि ती अति पिकून ती नासायला पण लागलेली असतात, किंवा तिची नाचण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. आणि अशा पद्धतीची फळं जर आपण सेवन केली किंवा खाल्ली तर मग काय होतं की आपल्याला अतिसार होतो, कारण त्याला दूषितपणाचा संसर्ग जो आहे तो त्या फळांना सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर पचण्यासाठी जड पदार्थ जर खाल्ले गेले तरीसुद्धा आपल्याला अतिसार होतो. काही वेळा अन्न विषबाधा होते, अन्नातून विषनिर्मिती होते आणि अशा स्वरूपाचं अन्न जर खाल्लं गेलं तरीसुद्धा अतिसार आपल्याला होतो, कारण शरीर अशा पद्धतीचं घाणेरडं, खराब, नासकं आणि कुचकं अन्न शरीर स्वीकारू शकत नाही. ते शरीराच्या बाहेर उत्सर्जित ताबडतोब होण्याची प्रक्रिया जी आहे ती शरीरामध्ये सुरू झालेली असते अतिसाराच्या द्वारे. त्याच्यानंतर कडक पदार्थ, असं बघा की आपण तोंडावाटे अन्न घेतो, पहिला घास आपण तोंडामध्ये घेतो आणि अन्न दाताद्वारे आणि जिभेद्वारे आपण चावण्याची प्रक्रिया होते की ज्याच्यामध्ये टायलिन हा पाचकरस मिसळला जातो, हे आपल्याला माहिती आहे. आणि अन्नपचनाची सुरुवात अशा रीतीने तोंडामध्ये सुरू झालेली असते. पण कधी कधी काय होतं की कडक पदार्थ असतात आणि आपल्याला खूप भूक लागलेली असते आणि आपण ते ताबडतोब ग्रहण करण्याच्या मागे लागतो, किंवा पटपट ते आपण खातो, किंवा ते आपल्या आवडीचे असतात. वेगळी वेगळी कारणं कदाचित त्याला असू शकतील की कडक पदार्थ न चावता का खाल्ले जातात. असे जर खाल्ले गेले तरीसुद्धा आपल्याला अतिसाराला बळी पडावं लागतं. त्याच्यानंतर सारक पदार्थ, किंवा काही पदार्थ असे आहेत की ज्यामुळे अन्नपदार्थ पचले जातात असं म्हटलं जातं, जसं की पालेभाज्या आहे, किंवा काही औषधं पण आहेत की बघा वृद्धावस्थेमध्ये अन्न लवकर पचत नाही किंवा शौच लवकर होत नाही आणि मग त्यांना कुंथा लागतो किंवा शौचाला बसताना त्यांना कढावं लागतं. तर यासाठी म्हणून आपण टी व्हीवरही वेगळ्या वेगळ्या ॲड बघतो की पोट साफ होण्याच्या काही गोळ्या किंवा टॅबलेट्स किंवा काही पावडर मिळतात आणि त्याचं पण अतिरिक्त सेवन जर झालं गेलं पण तरीसुद्धा अतिसाराला आपल्याला बळी पडावं लागतं आणि त्याला सारक पदार्थ असं म्हटलं जातं. मल सारणारं, मल म्हणजे काय, उत्सर्जित अन्नपदार्थ जे शरीराच्या बाहेर टाकणं आवश्यक आहे त्याला आपण मलोत्सर्ग असे हे शब्द आहेत. कधी कधी कर्बोदकं आपण घेतो आणि ते व्यवस्थित पचत नाहीत, अर्धवट पचन त्याचं होतं आणि त्यामुळे शरीरामध्ये अन्नावर आंबण्याची प्रक्रिया पाचक रसांच्याद्वारे घडून येते आणि अशा रीतीने अतिसार आपल्याला होतो असं लक्षात येतं. कधी कधी माशा अतिसाराच्या विष्ठेवर बसतात आणि त्या आपल्या अन्नाला पाण्याला प्रदूषित करतात. ते पाणी आपण घेतलं गेलं, ते अन्न आपण खाल्लं तर आपल्याला अतिसाराला बळी पडावं लागतं. कधी कधी खूप भीती वाटते, त्यामुळे सुद्धा अतिसार होतो.